ब्रेकनंतर मुंबईकरांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे। मुंबईकरांनो, आज कामासाठी बाहेर पडताना सोबत छत्री किंवा रेनकोट आठवणीने सोबत घ्या, कारण आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मुंबईत दमदार पावसानं हजेरी लावली आहे। पश्चिम उपनगरांमध्ये पहाटेपासून पावसाला सुरुवात झाली आहे, तर मध्य मुंबईतही सकाळपासून पाऊस बरसतोय। वरळी, लोअर परेल, त्यासोबतच अंधेरी, विलेपार्ले, दादर आणि वांद्रे परिसरात पावसाला सुरुवात झाली आहे, तर नवी मुंबई, ठाण्यामध्ये रिमझिम पाऊस पडतोय। दरवर्षी साधारण 7 जूनच्या नंतर राज्यभरात पावसाला सुरुवात होते, मात्र यंदा एल निनोचं संकट असल्यानं तब्बल 15 ते 17 दिवस मान्सून लांबलाय। तरी आज अखेर पावसाला सुरुवात झाली आहे आणि त्यामुळे सर्वत्र आनंदाचं वातावरण आहे। आपण ही दृश्य पाहतोय दादर, सायन आणि अंधेरी परिसरातली। सायन परिसरात काहीसं पाणी साचल्याच्या घटनाही समोर येत आहेत। दादर, अंधेरीतही पाऊस बरसलाय। तर अंधेरीतून पावसाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अजय धनचे यांनी। दिवसांपासून दांडी मारलेल्या पावसाने पुन्हा एकदा मुंबईमध्ये पुनरागमन केलेलं आहे। आपण पाहू शकतो, मी सध्या मुंबईच्या अंधेरी परिसरातील पश्चिम द्रुतगती महामार्गाच्या परिसरामध्ये आणि इथं जोरदार पावसाला सुरुवात झालेली आहे। खरं तर हवामान विभागाने अंदाजा दिला होता की 22 आणि 23 जून रोजी हा ऑफिशियली मान्सून महाराष्ट्रामध्ये आणि कोकणामध्ये दाखल होणार आहे। त्याची सुरुवात आपण पाहू शकतो। मुंबईसह ठाणे असेल, नवी मुंबई असेल, कोकणाच्या पट्ट्यामध्ये पावसाला जोरदार सुरुवात झालेली आहे। त्यामुळे शहरी भागामध्ये राहणाऱ्या नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे आणि महाराष्ट्रभरातील शेतकऱ्यांसाठी सुद्धा ही आनंदाची बातमी आहे, कारण मध्यंतरी पावसाने सुरुवात केली होती, मात्र जे आपण पाहू शकतो काही दांडी पावसाने मारलेली होती। त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी पेरण्या केलेल्या होत्या त्यांचं पीक संकटात आलेलं होतं, त्यांना सुद्धा हा दिलासा म्हणावा लागेल आणि इथून पुढे काही दिवस पाऊस पडल्यानंतर पेरण्या करायला सुद्धा शेतकऱ्यांना मार्ग मोकळा होणार आहे। शहरी भागामध्ये मुंबईच्या दादर भागात असेल किंवा अंधेरी भागामध्ये असेल, ठाणेमध्ये असेल, नवी मुंबईमध्ये असेल, या सर्व भागामध्ये पाऊस जोरदार पडत आहे आणि हे दृश्य आपण चित्रांमध्ये पाहू शकतो, ज्यामुळे शहरी भागांमध्ये काही दिवसापूर्वी जो उकाडा आलेला होता तो उकाडा कमी व्हायला आता मदत मिळणार आहे आणि नागरिकांना सुद्धा जी आहे ती झोप आता रात्रीच्या वेळेस चांगली लागणार आहे। कॅमेरा पर्सन किरण सोबत मी अजय धनजे, एबीपी माझा, मुंबई। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये सरासरी 8.68